ज्या पद्धतीने लिफ्ट मध्ये सगळा हा किस्सा झालाय, काय सांगाल? नाही, राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेते व्यक्ती भेटत असतात आणि त्याचा लगेच राजकीय मतितार्थ काढणं योग्य त्या ठिकाणी आहे असं वाटत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही लिफ्टमध्ये होता तुम्हाला बाहेर काढण्यात यावं असं देखील एक वक्तव्य आहे त्यामध्ये. नाही, उद्धवजी असं म्हटले की यांना बाहेर काढा मग बघू. तर मी बोललो मी बाहेर गेलो तरी चालेल, तुमची तयारी आहे का एकत्र यायची? त्याच्यामुळे केवळ त्यांचं बोलण्यासाठी होतं, कृतीसाठी नव्हतं, हे स्पष्ट झालं. तर गेल्या काही दिवसांपासूनचा हा राग आहे तो बाहेर दिसतोय का? नाही, राग असं नाही, ती तात्कालिक आलेली प्रतिक्रिया तेव्हाची होती. तर एक पुन्हा एकदा जवळकी वाटते असं म्हणायचं का? नाही, राजकारणामध्ये बघा, राजकीय वैमनस्य असतं, ते काय आम्ही एकमेकांचे दुश्मन नसतो. शेवटी 25 वर्षाचा आमचा घरोबा आहे, काय आम्ही दुश्मन असल्यासारखं वागावं असं अपेक्षित नाही आहे. आणि तेवढा संस्कार देवेंद्रजींवर आहे. 25 वर्षाचा जो संस्कार आहे तो पुन्हा एकदा जवळकीस यावा असं वाटतंय का? नाही, आता माझ्या वाटण्यावर नाही, ती पक्षाची भूमिका असते, पक्षाची विचारधारा असते, त्याप्रमाणे निर्णय होत असतो. माझ्या भूमिकेला, माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. पण निर्णय व्हावा असं वाटतंय का? कारण की ज्या पद्धतीने आता सध्या राजकारणामध्ये काही होत असतं, काय व्हावं काय नाही व्हावं, जशी परिस्थिती येते ते तात्कालिक त्या पद्धतीत निर्णय होत असतात. त्यामुळे कुठली गोष्ट होईलच नाही, होणार नाही असं कोणच ठासून सांगू शकत नाही. पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातली जी संस्कृती बिघडलेली आहे ती संस्कृती पुन्हा एकदा जोपासण्याचं काम होणार आहे का? नाही, चांगलं होईल. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणाचा स्तर घसरला आहे तो मला वाटतं जर नेत्यांच्या सुसंवादातनं पुन्हा चांगल्या पद्धतीत जर होणार असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. कारण देशामध्ये महाराष्ट्राला जी राजकीय संस्कृती परंपरा किंवा जो राजकीय संस्कार आहे हा इतर कुठल्या राज्यात तेवढा नाही. त्याच्यामुळे तसं झालं तर ते स्वागतार्हच असू शकेल. बरं, एकत्र आल्यावर पुन्हा एकदा हे स्वागत मोठ्या प्रमाणात होईल असं वाटतं? नाही, आता त्यावर भाष्य करणं योग्य नाही. आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रकारचं ते जर तर बोलणं राजकारणात योग्य नाही. ज्या पद्धतीने आहे ते महाराष्ट्र पुन्हा एकत्र आले तर एक वेगळं चित्र पाहायला मिळेल असं देखील प्रवीण दरेकर म्हणतात. निलेश बोधारेसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.